नमस्कार. महाराष्ट्र काउन्सिलिंग संबंधी नेमकंच एक अपडेट आलेलं आहे बघा. आजची डेट आहे 23 जुलै 2025 आणि राऊंडचं शेड्यूल पब्लिश झालेलं आहे. आता यानुसार आपल्याला कसं काउन्सिलिंग पुढे महाराष्ट्रामध्ये करायचंय तर हे सगळं या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. थोडं जरी अपडेट मिस झालं तर तुमचं खूप मोठं शैक्षणिक या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक बघाल, व्हिडिओ स्किप न करताना बघा. आता ऍडमिशन प्रोसेस अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, तर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या कोर्सेस साठी जे रजिस्ट्रेशन आहे तर ते वन टाइम करण्यासाठीची ही नोटीस आहे आणि हे सगळे कोर्सेस यामध्ये इन्क्लूड होतील एका रजिस्ट्रेशन मध्ये. थोडक्यात आपण जर सिंगल रजिस्ट्रेशन जर का केलं तर ऑल कोर्सेस साठी हे रजिस्ट्रेशन कामात येणार. स्क्रीनवर दिसणारे सर्व कोर्सेस. आता यामध्ये वेळ वाया न घालवताना मी सुरुवातीला टेबल 1 वर येतोय. टेबल 1 मध्ये काय काय दिलेलं आहे, या साइडला आहे ऍक्टिव्हिटी सिरियल नंबर 1 आणि यामध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय आणि ऍप्लिकेशन द्यायचंय. सर्व कोर्सेस साठी एकत्रित ऍप्लिकेशन द्यायचंय आपल्याला. 23 तारखेपासून म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत आणि 30 तारीख शेवटची आहे. पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे सर्व्हर टाइम नुसार. आता आजची डेट आहे 23. नोटीस थोडी लेट आली. आता लिंक ऍक्टिव्हेट केव्हा होईल तर हे नंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगेन. बघा, आता हे झालं पहिलं की 30 तारखेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंड साठी रजिस्ट्रेशन करायचे आणि एकदा हे रजिस्ट्रेशन केलं की फायनल होतं. शेवटच्या राऊंड पर्यंत परत रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं. तर त्यामुळं पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. आता आपल्याला रजिस्ट्रेशन साठी करावं लागणार आहे ऑनलाईन पेमेंट. तर हे पेमेंट सुद्धा आपल्याला दिलेलं आहे की पेमेंट केव्हा करायचं, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात तर त्याच दरम्यान तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं. पण एखादा व्यक्ती असा आहे की ज्यानं 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन केलं पण एखाद्या वेळेस बँक प्रॉब्लेम मुळे पेमेंट करायचं राहिलं तर त्याच्यासाठी 31 तारीख या ठिकाणी एक एक्सटेन्शन दिलेलं दिसतं आपल्याला. पण प्रयत्न करा, समजा तुम्ही उद्याला परवाला जर का रजिस्ट्रेशन केलं तर त्याच वेळेला सोबत पेमेंट करून टाका. पुढचा अपडेट बघूया. टेबल मध्ये काय दिलेलं आहे, हे सगळं एकत्रित सर्व कोर्सेस साठी आहे. आता जे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे तर हे कलर्ड असावे आणि स्कॅन केलेले असावे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते पोर्टलवर लिस्ट मध्ये दिलेल्या प्रमाणे आपल्याला अपलोड करायचे. ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचे. बघा, हे कधी अपलोड करायचे तर 23 तारखेपासून एक दिवस पुन्हा एक्सटेन्शन दिलेलं आहे. एखाद्या वेळेस एखादा डॉक्युमेंट जर का आपल्याकडे कमी असेल तर वेळ दिलेला आहे काढण्यासाठी. 1 ऑगस्ट पर्यंत आपण डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो. मग एखादा विद्यार्थी असा की सर मी 26 तारखेला रजिस्ट्रेशन केलं, पेमेंट केलं आणि डॉक्युमेंट पण अपलोड केले तर चालतील का? यस, 100% चालतील. वन टाइम तुम्ही हे सगळं काम करू शकता. आता यानंतर जे पण रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट तर त्यांची एक लिस्ट जनरेट होणार आहे सीईटी सेलला की जी 2 ऑगस्टला पब्लिश होईल की ज्याला आपण एसएमएल म्हणतो. थोडक्यात आपला जो एसएमएल आहे महाराष्ट्राचा तर तो 2 ऑगस्टला येणार. एखाद्या वेळेस संध्याकाळी लेट होऊ शकतो, रात्रीला पण येऊ शकतो. पण 2 ऑगस्टला आता आपल्याला नक्की कट ऑफ किती जाईल तर याचा टेंटेटिव्ह एक अंदाज येईल. आता यामध्ये टेबल दुसरा पण आहे. आता टेबल दुसऱ्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होतील आणि मेरिट लिस्ट पब्लिश होईल रजिस्टर्ड कॅन्डिडेटची तर ही मेरिट लिस्ट या कोर्सेस साठी असेल. एमबीबीएस बीडीएस कोर्सेस साठी ही लिस्ट येईल. आता यामध्ये बीएमएस चा सुद्धा एसएमएल आपल्याला समजत असतो, बीएचएमएस पर्यंत पण समजतो कारण सगळ्या क्वालिफाईड स्टुडंटची लिस्ट ही असते. ओके, आता जे सीट मॅट्रिक्स आहे की कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे यावर्षी, अप्रूव्ड कॉलेज किती येणार आहे तर हे आपल्याला 2 ऑगस्टला समजणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग सुद्धा करण्यासाठी एक डेट देण्यात आलेली आहे. तर हे चॉईस फिलिंग एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज साठी होतील. गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज, प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. पण कोणते? एमबीबीएस बीडीएस चे. तर या चॉईस फिलिंग 3 तारीख आणि 5 तारीख या दरम्यान आपल्याला करायच्या. 3, 4, 5 असे 3 दिवस आपल्याकडे चॉईस फिलिंग करायला पुरेसे असतात. आता यानंतर पुढचं जे शेड्यूल आहे बघा, जे पण पहिला राऊंड आहे महाराष्ट्राचा पहिला राऊंड की ज्याची आपण आतुरतेने वाट बघणार आहोत तर तो राऊंड एमबीबीएस बीडीएस या कोर्सेस साठी 7 तारखेला पब्लिश होणार आहे, 7 ऑगस्टला. आणि जे मुलं या राऊंड मध्ये अलॉटमेंट होतील ज्या मुलांना तर त्यांना ते कॉलेज 8 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत फिजिकली जाऊन जॉईन करायचं. आता पहिला राऊंड कसा असतो, फ्री एक्झिट असतो का तर याचं एक वेगळं इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं आहे. त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर नंतर बनवूया. पण तुम्ही जर आतापर्यंत कुठं काउन्सिलिंग जॉईन केलेलं नसेल, जिजाऊ अकॅडमी जॉईन करायचा विचार तुम्ही अगोदरपासून केलेला असेल, ऑफिसला व्हिजिट करून बंद आहे,
तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, जॉईन होऊ शकता. काही आमचे जे ऑनलाईनचे रजिस्ट्रेशन आहे व्हॉट्सअपला मेसेज करून जॉईन करण्याचे तर ते तुम्ही करू शकता. आणि सगळं काउन्सिलिंग आम्ही सारखंच करत असतो. असं काही वेगवेगळं ऑनलाईन वेगळं ऑफलाईन वेगळं असा काही प्रकार नाही. आता हे सगळं डीडी वगैरे घेऊन तुम्हाला 12 तारखेपर्यंत तिकडे जॉईन व्हायचंय. आता यानंतर जो आपला बीएमएस बीएचएमएसचा मोठा स्टुडंट वर्ग आहे किंवा मग फिजिओथेरपीचा वर्ग आहे तर त्यांचं जे शेड्यूल्ड आहे तर ते नंतर डिक्लेअर्ड होणार आहे. म्हणजे थोडक्यात शेड्यूल कोणतं? चॉईस फिलिंगचं आणि सिलेक्शन लिस्टचं. तुम्हाला जर बीएमएस करायचं, बीएचएमएस करायचं, फिजिओथेरपी करायचं, ऑल कोर्सेस वाल्यांनी जे रजिस्ट्रेशन आहे तर ते या दिलेल्या शेड्यूलनुसार करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तर त्यामुळे याला आता या अपडेटला तुम्ही मिस करायचं नाही. आता हे बघा, द अबोव शेड्यूल्ड इज सब्जेक्ट चेंज ऍज पर डायरेक्शन ऑफ व्हेरियस ऑथॉरिटी. जी आपली मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असते तर त्यानुसार यामध्ये काही चेंजेस सुद्धा होऊ शकतात, पण 100% होतीलच असं नाही. तर त्यामुळे या शेड्यूलला तुम्हाला फॉलो करायचं. द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड फॉर एमबीबीएस बीडीएस या सगळ्या कोर्सेसचे जे शेड्यूल्ड आहे तर ते नंतर डिक्लेअर होतील असं या नोटीस मध्ये दिलेलं आहे. बघा, विल बी डिक्लेअर्ड ड्यू कोर्स, म्हणजे नंतर नंतर जशा तारखा येतील तर त्या पद्धतीने हे शेड्यूल डिक्लेअर होत चालतील. आता यामध्ये काय काय नेमकं आपल्याला तयार ठेवायचं तर हे पण दिलेलं आहे. कॅन्डिडेट शुड अपलोड, हे थोडं इन्स्ट्रक्शनवर लक्ष द्या. रिक्वेस्ट ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स, तुम्हाला तुमचे ओरिजिनल स्कॅन केलेले डॉक्युमेंट्सच अपलोड करायचे. तर यासाठी म्हणतोय की तुम्ही जर कुठे जॉईन नसाल तर नक्की कुठेतरी जॉईन व्हा. म्हणजे हे सगळं गाईड करणारा व्यक्ती तुम्हाला लागणार आहे. थोड्यामुळे तुमची काही चूक व्हायला नको. यानंतर पुढचा मुद्दा बघा, इट विल बी सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू अपलोड द नेसेसरी डॉक्युमेंट्स. तुमचीच रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्हालाच हे सगळं तुमच्यावर टाकलेलं आहे की तुम्ही रिस्पॉन्सिबल राहाल. तुम्ही जर का व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड जर नाही केले तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी राहिली. आणि लक्षात घ्या, जिजाऊ अकॅडमीचं काउन्सिलिंग खूप सोपं आहे. आम्ही स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ पालकांना शेअर करतो, विद्यार्थी ते बघतात. एक डेमो रजिस्ट्रेशन फॉर्म पण देतो, प्रिंट काढतात, कलर प्रिंट काढतात, ते घरच्या घरी भरतात. नंतर जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जातात, आमच्या कॉलवर ते संपर्कात राहतात. त्या दिवशी आमचे जे सगळे नंबर आहेत ऍडमिनचे तर ते सगळे सुरू राहतात. तुम्ही जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. 101% सांगतो, कोणतीच चूक होत नाही. आतापर्यंत 2020 पासून आम्ही याच पद्धतीनं काउन्सिलिंग करत आलो. पालकांना कुठलाही त्रास होऊ नये या मागचा हा उद्देश असतो. आता बघा, आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर हे सगळं पीडब्ल्यूडी व्हेरिफिकेशन वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे, हे झालेलं आहे. आणि हे सगळं अधिकृत एक पीडीएफ आहे. आता याचं एक विचार केला की सर मॅनेजमेंटचं रजिस्ट्रेशन मग कधी, तर हेच आपल्याला मॅनेजमेंटचं रजिस्ट्रेशन असणार आहे. तर त्यामुळे तुमचं जर काही आयक्यूचं असेल तर हे आयक्यूच्या रजिस्ट्रेशनचा पण हाच पार्ट आहे, एकच रजिस्ट्रेशन आहे. तर त्यामुळं नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.